तो पर्पस तुम्हाला जर माहिती आहे तर सहनशक्ती जी त्या पर्पसकडे नेण्यासाठी तुम्हाला तयार करते ती व्हर्च्यू आहे, ती चांगली आहे, ती पॉझिटिव्ह आहे. पण सहनशक्ती जी तुम्हाला त्या पर्पसपासून लांब नेण्यासाठी कारणीभूत ठरते ते पाप आहे, ते चुकीचं आहे. सहनशक्ती चांगली का चांगली नाही हा खूप चांगला प्रश्न आहे. सगळ्यात पहिल्यांदा मला तुम्हाला हे विचारायचं की तुम्हाला हे माहिती आहे का की तुमच्या लाईफला तुम्ही कशासाठी, काय उद्देश ठेवून, काय ऑब्जेक्टिव्ह ठेवून जगताय. म्हणजे लाईफचं डिसिप्लिना काय आहे. डिसिप्लिना जसं आधीच्या व्हिडिओजमध्ये मी सांगितलं होतं की एक असं फील्ड, एक असा पर्पज जो तुमच्या लाईफचा आहे, जो तुमच्या लाईफला मिनिंग देतो. काही जणांचा खेळ असतो, काही जणांचा गाणं असतो, काही जणांचा सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं असतं, तर काही जणांचा फक्त मी खेडेगावात राहून शेती करेन आणि शेती माझ्या घरापुरती, मी फक्त ऑर्गॅनिक फूड खायला मिळालं तरी मी हॅपी आहे, असा फक्त फॅमिलीची काळजी असा असतो. पण प्रत्येकाच्या लाईफला एक मिनिंग देणारा पर्पज असतो. तो पर्पज तुम्हाला जर माहिती आहे तर सहनशक्ती जी त्या पर्पजकडे नेण्यासाठी तुम्हाला तयार करते ती व्हर्च्यू आहे, ती चांगली आहे, ती पॉझिटिव्ह आहे. पण सहनशक्ती जी तुम्हाला त्या पर्पजपासून लांब नेण्यासाठी कारणीभूत ठरते ते पाप आहे, ते चुकीचं आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो. उदाहरण असं आहे, एक आई आहे. आई आपल्या मुलाला अभ्यासाला बस, वेळेत झोप, वेळेत खा, तू तुझी खोली आवरून ठेव, तुझे बूट जागेवर ठेव, शाळेत जा, शाळा बुडवू नकोस, कितीही काही सर म्हटले तरी सुद्धा गृहपाठ म्हणजे होमवर्क हा करायचाच. सरांनी चेक करू दे नको करू दे, कारण आपल्या डिसिप्लिनचा पार्ट येतो. घरामध्ये बाई आहे तरी सुद्धा तू तुझं ताट विसरून ठेव, असं आई वळण लावत लावत मारते, ओरडते आणि तो मुलगा सहन करतोय. आणि पुढे जाऊन तो मुलगा खूप चांगल्या पोस्टवरती, सिव्हिल सर्व्हिसेसवरती, एका गव्हर्नमेंट ऑफिसर म्हणून त्या खुर्चीवरती तो बसतो. त्यांनी जे सहन करत आलाय, ज्याच्यामुळे त्याला जी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये स्वतःला एंट्री पाहिजे होती ती मिळाली. आईचं हे वळण लावणं सहन करत आलाय, तेव्हा त्याला एंट्री तर मिळाली. पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर आईने जे व्हर्च्यूज दिल्यात, आईने जे व्हॅल्यूज दिल्यात, आईने जे वळण लावलंय, त्यामुळे तो मुलगा करप्शनला नाही म्हणतो. त्यामुळे तो मुलगा टेबलाखालनं जी काही रक्कम येते ती तो सरळ सांगतो की नाही, तुमचे क्रेडिट्स असतील तरच तुम्हाला हा प्रोजेक्ट सँक्शन करून मिळेल, अदरवाईज मी कुठल्याही इतर गोष्टीमध्ये इंटरेस्टेड नाहीये, माझी सॅलरी मला इनफ आहे. मग त्या खुर्चीवरनं त्याला हलवण्यासाठी खूप कारस्थानं सुरू होऊ शकतात. त्या खुर्चीवरनं त्याला बाहेर काढण्यासाठी खूप साऱ्या तक्रारी त्याच्याविषयी कृत्रिमरित्या, आर्टिफिशियली पेरल्या जाऊ शकतात, कान भरले जाऊ शकतात. आता हे जर त्यांनी सहन केलं आणि याविषयी जर आवाज उठवला नाही, त्याच्या सुपिरियर्सना जाऊन त्यांनी इंटिमेट केलं नाही आणि हे त्याला जे घडतंय, जे त्याला घडायला नको आहे, हे जर त्यांनी सहन केलं तर त्याच्या ते अगेन्स्ट जातं. कारण हा सहनशक्तीचा हा लेटर पार्ट, गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळाल्यानंतरचा पार्ट त्याला कुठेच घेऊन जात नाहीये. तो त्याला त्याच्या असणाऱ्या पर्पजनुसार, लाईफ पर्पजनुसार, डिसिप्लिनानुसार जे त्याला लाईफला मिनिंग देतं, लोकांची सेवा करणे हे जे मिनिंग देतं, त्यापासून त्याला लांब आणतंय. कारण त्याला जर त्या खुर्चीवरून हटवलं गेलं तर ज्या सेवेसाठी, जी सेवा करायला म्हणून त्यांनी ती खुर्ची मिळवण्यासाठी आईने आणि त्यांनी प्रयत्न केला होता, कुटुंबाने एवढे वर्ष इन्व्हेस्ट करून, त्याच्या परीक्षा देऊन, रात्र जागून अभ्यास करून इन्व्हेस्ट केला होता, तो पर्पज त्याला जगताच येणार नाही आणि तिथं त्याने आवाज उठवायचा. मी तुम्हाला अजून एक उदाहरण देतो. एक ॲथलीट असतो जो इंटरनॅशनली खेळू इच्छितो. तो ग्राउंडवरती रोज 4 तास पळणार. तो ग्राउंडवरती 4 तास पळून घरी जाऊन 2 मिनिटं पटकन बॅग ठेवून शाळेला जाणार. शाळेला जाऊन शाळेतनं परत येतो, परत बॅग उचलतो, किट उचलतो आणि संध्याकाळी फिटनेससाठी येतो. तो पूर्ण 10 वर्ष, 15 वर्ष जे शेड्यूल आहे, जे कोचनी दाखवून दिलेले डिसिप्लिन आहे, ते तो सहन करत असतो, ते तो पाळत असतो. सहन करत असतो का? कारण बऱ्याचदा असं होतं की घरी फंक्शन आहे, घरी माणसं आली आहेत, आजी आली आहे, घरी वाढदिवस आहे, पण वाढदिवसाला त्याच्या लहान भावाच्या खूप सारे मित्रमैत्रिणी, मावशी, मामा, आजी आलेत, पण त्याला तिथं थांबता येत नाही कारण फिटनेसला यायचं असतं. शाळेमध्ये अभ्यास करायचा असतो तरी पण फिटनेस करायचा असतो. अभ्यास हा जो आहे तो इतर विद्यार्थ्यांना शाळेनंतरच्या वेळात सहज करून वेळ पुरायचा. पण हा जो मुलगा आहे हा सकाळी पळतो, ग्राउंडला 4 तास फक्त फेऱ्या मारत असतो,
त्यानंतर शाळेत जातो, त्यानंतर संध्याकाळी फिटनेस करतो, याला अभ्यासाला वेळ नाही. हे सगळं दमून सुद्धा झोपायच्या आधी अभ्यास करायचा आणि तरच झोपायचं. त्यानंतर सकाळी उठून पुन्हा तेच शेड्यूल. हे तो 10 वर्ष 15 वर्ष डिसिप्लिन पाळत आलाय. आणि जेव्हा जेव्हा त्याला असं वाटत होतं की मला आज नाही जायचंय, तरीही जाऊन ते सहनही करत आलाय. ही व्हर्च्यू त्याला खूप पुढे नेते. पण त्याला सहनशक्ती आहे म्हटल्यानंतर एखाद दिवशी त्याला असं वाटलं की त्याच्या अंगाला थोडीशी कणकण आहे, थोडंसं तापासारखं वाटतंय. तर त्यांनी पटकन 2 दिवस कोचना विचारून रिक्वेस्ट करून विश्रांती नाही घेतली आणि तेही जर अंगावर काढलं, तर त्यांनी त्याच्या लाईफ पर्पजच्या बाहेर जाण्यासाठी सहनशक्ती वापरली. जर त्यांनी शांतपणे विश्रांती घेतली, 2 दिवस विश्रांती घेतली, शरीराचं म्हणणं ऐकलं की तू ओव्हर एक्झर्ट करतोयस, आता विश्रांती घे, आतमध्ये मसल डेव्हलप होत आहेत, ते झाले की नवीन स्ट्रेंथन झालेले मसल्स तुझ्या नवीन शेड्यूलला, जे काय तुला वेट ट्रेनिंग करायचंय, जास्ती किलोमीटर्स पळायचंय, जास्ती फिटनेसमध्ये जास्ती जोर लावायचा आहे, त्याला नवीन मसल्स जे डेव्हलप झालेत ते तयार होतील. पण त्यासाठी 2 दिवस तू विश्रांती घेणं आवश्यक आहे, हे बॉडी त्याला सांगते. पण बॉडीचं न ऐकता त्याने ते अंगावर काढून तरीही खेळला, तर मात्र ती सहनशक्ती त्याच्या अगेन्स्ट जाते. कारण खेळताना जी प्रोडक्टिव्हिटी पाहिजे ती रात्रीच्या झोपेतनं आणि विश्रांतीतनं येते. तिला ती विश्रांती, ती रेस्ट बॉडी सांगत असताना कॉम्प्रोमाइज करणं आवश्यक नाहीये, गरजेचं नाहीये. तिथे त्यांनी सहनशक्ती त्याच्या विरुद्ध वापरली. सहनशक्ती ही एक अशी व्हर्च्यू आहे ज्या सहनशक्तीमध्ये एक माणूस आहे, त्याला ऑर्गनायझेशनच्या टॉपमध्ये जायचं आहे, म्हणजे MD चेअरमन या लेवलला जायचं आहे आणि तो प्रोग्रामर म्हणून जॉईन झालाय. तो सगळे जे काही मॅनेजर सांगतायत डिलिव्हरीसाठी तू 6 वाजता सकाळी ये, तो म्हणतोय की 6 वाजले संध्याकाळचे तरी जायचं नाही, 10 वाजेपर्यंत थांब, सगळं सहन करतोय आणि पटापटा पटापटा प्रमोशन्स घेऊन तो आता MD झालाय. MD झाल्यानंतर तो या लेवलला पोहोचलाय, सगळं सहन करून या लेवलला पोहोचलाय की त्या ऑर्गनायझेशनसाठी तो खूप चांगले डिसिजन्स घेऊ शकतो. आणि आता ती ऑर्गनायझेशन खूप चांगली बनली आहे त्याच्या लिडरशिप खाली. आता ही जी झाली त्याची सहनशक्ती त्याला जे पाहिजे होतं ते मिळवण्यासाठी कारणीभूत झाली. पण तिथे पोहोचल्यानंतर MD मॅनेजिंग डिरेक्टरच्या लेवलला पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये एक प्रचंड प्रमाणात कॉम्पिटिशन दिसते आणि ती दुसरी कॉम्पिटिशन त्याला त्या MDला त्या कॉम्पिटिशनमध्ये तग धरून राहण्यासाठी, त्या कॉम्पिटिशनमध्ये उभं राहण्यासाठी त्याला नवीन टेक्नॉलॉजी शिकावीशी वाटते. आता नवीन टेक्नॉलॉजी शिकावीशी वाटते, नवीन प्रोडक्ट्स डायव्हर्सिफाय करावेसे वाटतात, नवीन ॲक्विजिशन्स छोट्या कंपनीची करावी वाटतात. पण तरीसुद्धा त्याला जे काही ते करण्यासाठी आवश्यक ती शिकण्याची ताकद, शिकण्याची इच्छा त्यांनी उत्पन्न केली नाही, त्यांनी आतमध्ये जागवली नाही आणि जे काही चालू आहे ते चालू ठेवलं. नवीन काही शिकण्याची गरज आहे असं अजिबात स्वतःला अफर्मेशन देऊन, स्वतःला सांगून शिकायची तयारी दाखवली नाही, तर त्याला आहे त्या स्टॅग्नन्सीमध्ये राहून ज्या पद्धतीनं तो स्टॅग्नन्सी सहन करतो असं मी का म्हणतोय, कारण ह्युमन बिईंग हे प्रोग्रेसिव्ह क्रिचर आहे. ह्युमन बिईंग हा प्रोग्रेसिव्ह ॲनिमल आहे. का होतं असं की आपण जन्म घेतो, मग पालथे पडतो, मग आपण रांगायला लागतो, नुसतं रांगायला लागत नाही, मग चालायला लागतो, मग सायकल चालवायला लागतो, मग सायकल असल्यानंतर मग आपल्याला पाहिजे स्कूटर असल्यानंतर आपल्याला पाहिजे अजून महागातली मोटरसायकल, मग आपल्याला 4 व्हीलर पाहिजे, मग 4 व्हीलर मधली स्टेटस सिम्बल पाहिजे, मग आपल्याकडे 4 गाड्या पाहिजेत, मग आपल्याकडे हेलिकॉप्टर पाहिजे. हे का होतं, कारण ह्युमन बिईंग हा प्रोग्रेसिव्ह आहे. तो स्टॅग्नंट झाला की तो दमतो आणि ते दमणं जर सहन करायला सुरुवात केली की नाही हरकत नाही. कधीही माणूस जो खूप काळ घरी असतो तो जास्ती दमतो, कामावर जाऊन आलेला माणूस आपल्याला फ्रेश दिसतो. का, कारण तो आज पण प्रोग्रेसिव्ह राहिला. जो घरी थांबला तो स्टॅग्नंट झाला, तो जास्ती टायर्ड आहे मनाने शरीराने. तर तो MD लेवलच्या माणसाने जर ते स्टॅग्नन्सीचं येणारं मनावरती जे प्रचंड आळसपण आहे ते सहन केलं, तर ते सहनशक्तीला बाधक आहे, ते तुमच्या करिअरला चांगलं नाही. ती सहनशक्ती खूपच बाधक आहे तुमच्या करिअरला. त्याच्याऐवजी MD पर्यंत आलोय, त्याच्यामध्ये जे काही सहन करायचं ते केलंय. आता नवीन जे शिकणार आहे ते सुद्धा सहन करायची माझी तयारी आहे. म्हणजे या लेवलला कॉलेज सोडून प्रचंड प्रमाणात वेळ झालाय, तरीही आता मी नवीन कोर्स स्टुडंट म्हणून शिकायला जे काय सहनशक्ती लागेल ते करायला तयार आहे. अभ्यास लागेल तो करायला तयार आहे, परीक्षेचा अभ्यास लागेल तो करायला तयार आहे, सर्टिफिकेशन करायला लागेल ते करायला तयार आहे, MD असूनही.
ही सहनशक्ती त्याच्या फेवरमध्ये जाते. सहनशक्ती तुमच्या लाईफकडनं तुम्हाला जे हवंय ते मिळवून देण्यासाठी जर वापरत असाल तर ती व्हर्च्यू म्हणून वापरली जाते, व्हर्च्यू म्हणून ओळखली जाते. पण सहनशक्ती जी तुम्हाला लाईफकडनं जे काही हवंय, तुम्हाला आर्मी ऑफिसर व्हायचं आहे, तुम्हाला आर्मीत जायचं आहे आणि कुठल्या तरी गावगुंडाचा अन्याय सहन करताय, तर ती सहनशक्ती तुम्हाला आर्मी ऑफिसर बनण्याच्या कॉन्फिडन्सपासून लांब नेऊ शकते. कारण तुम्ही गावगुंडाच्या बाबतीत स्टँड घेणं आवश्यक आहे. तू असं करू शकत नाही, तू दादागिरी करू शकत नाही असं म्हणणं हे तुम्हाला आर्मीकडे जवळ नेतं. तो कॉन्फिडन्स आर्मीकडे जवळ नेतो. कारण तुम्ही स्वतःला सांगता, वा मी गावाला वाचवलं या गुंडांपासून, आता मी देशालाही वाचवू शकतो. तिथं सुद्धा गावगुंडाची दादागिरी सहन केली तर तुमचा कॉन्फिडन्स, अरे हे नाही सांभाळते, देशाला माझं काय उपयोग होणार, असा विचार तुम्हाला सहनशक्ती चुकीच्या ठिकाणी वापरल्यामुळे तुम्हाला आर्मीत जायचंय, एनडीए मध्ये जायचंय, यातनं लांब न्यायला कदाचित सपोर्ट करू शकतो, जो करायला नाही पाहिजे. सहनशक्ती तेव्हा चांगली जे तुम्हाला पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्ही वापरलीत तर. सहनशक्ती तेव्हा चांगली नाही जेव्हा तुम्हाला जे पाहिजे त्याच्यापासून लांब नेत असेल तर. एवढा सोपा हिशोब आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला जर पॉईंट लक्षात आला असेल तर मला जरूर कळवा ईमेलवरती. अदरवाईज मी आत्ता आठवण करून देईन. याच्या आधी आपण आध्यात्मिक प्रगती स्त्री यांना इनेट ॲबिलिटीज काय असतात हे सुद्धा काही व्हिडिओजमध्ये याच चॅनलमध्ये मी बोललेलो आहे. ते तुम्ही ऐका. त्यातनं सुद्धा तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. कारण तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत ऐकताय याचाच अर्थ तुम्ही ज्ञानी आहातच आणि अजून ज्ञान घेऊ इच्छिता याची मला खात्री आहे. थँक्यू सो मच.